ब्रेकिंग न्यूज. मध्य आफ्रिकेतील एका नव्या आणि अत्यंत गंभीर जागतिक आरोग्य संकटाचा आज आपण वेगाने आढावा घेणार आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHOने आता मध्य आफ्रिकेत अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. सर्वात मोठी धोक्याची घंटा म्हणजे हा उद्रेक अत्यंत दुर्मिळ बुंडीबुग्यो स्ट्रेनमुळे झालाय आणि धक्कादायक म्हणजे ह्यावर अद्याप लस नाहीये. परिस्थितीचे गांभीर्य पहा. या विशिष्ट स्ट्रेनचा ऐतिहासिक मृत्यूदर अत्यंत भयानक असून तो तब्बल 30 ते 50% घरात आहे. संसर्गाचा वेग प्रचंड आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि शेजारील युगांडामध्ये हा आजार अक्षरशः वणव्यासारखा पसरतोय. मे 2026च्या मध्यपर्यंतची आकडेवारी चिंताजनक आहे. 246 संशयित रुग्ण आणि 80 मृत्यूंची अधिकृत नोंद आरोग्य अधिकाऱ्यांनी केली आहे. संसर्ग आता ग्रामीण भागातून थेट कंपाला आणि गोमासारख्या प्रमुख शहरांमध्ये आणि मुख्य वाहतूक मार्गांवर पोहोचलाय. हे अत्यंत धोकादायक आहे. झेर स्ट्रेनवर उपाय आहेत, पण या जीवघेण्या बुंडीबुग्यो स्ट्रेनवर सध्या कोणतीही परवानाकृत लस किंवा निश्चित उपचार जगात उपलब्ध नाहीयेत. अचानक ताप, तीव्र थकवा आणि रक्तस्राव या जीवघेण्या लक्षणांवर फ्रंटलाईन आरोग्य कर्मचारी सध्या तातडीने लक्ष ठेवून आहेत. पण अडचण अशी आहे की सुरुवातीची लक्षणे अगदी मलेरियासारखीच दिसतात. त्यामुळे निदान कठीण होतं आणि रुग्णांना वेगळं ठेवण्यास मोठा विलंब लागतो. या संकटाचा वेगाने सामना करण्यासाठी आफ्रिका CDCने आता तातडीने त्यांची इन्सिडेंट मॅनेजमेंट सपोर्ट टीम कार्यान्वित केली आहे. सध्या संपूर्ण प्रदेशात युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. विशेषतः कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि प्रयोगशाळा चाचण्यांवर सर्वात जास्त भर दिला जातोय. डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स आणि युरोपियन CDC सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनीही आता मैदानात उतरून वैद्यकीय मदत आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू केलाय. ठोस लस उपलब्ध नसल्याने रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी वैद्यकीय पथके सध्या पूर्णपणे हायड्रेशन आणि ऑक्सिजनसारख्या सुरुवातीच्या आधारभूत काळजीवरच अवलंबून आहेत. पण आव्हान मोठं आहे. अंतर्गत संघर्ष, लोकांचे वेगाने होणारे स्थलांतर आणि अतिशय कमकुवत आरोग्य सुविधांमुळे संसर्ग रोखणे अत्यंत कठीण जाते. हा प्रादेशिक संसर्ग लपून राहू नये आणि सीमेपलीकडे पसरू नये यासाठी आता शेजारील देशांनी त्यांच्या सीमांवर तपासणी अत्यंत कडक केली आहे. यातून दीर्घकालीन धडा घेत नुकत्याच झालेल्या आफ्रिका फॉरवर्ड समिटमध्ये नेत्यांनी खऱ्या अर्थाने आरोग्य सार्वभौमत्व मिळवण्यावर अत्यंत जोरदार भर दिलाय. या अंतर्गतच स्थानिक पातळीवर लस निर्मितीची क्षमता वाढवण्यासाठी तब्बल $180 दशलक्ष भव्य गुंतवणुकीची एक अतिशय महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. आफ्रिकेने 2040 पर्यंत आपली 60% अत्यावश्यक वैद्यकीय उत्पादनं स्वतःच निर्माण करण्याचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवलंय, ज्याला यातून थेट बळ मिळेल. आफ्रिका CDCने स्पष्ट केलंय की अशा वाढत्या आरोग्य संकटांचा प्रभावी सामना करण्यासाठी प्रादेशिक उत्पादन क्षमता मजबूत असणेच अत्यावश्यक आहे. हे संकट पाहता एक मोठा प्रश्न उरतो. यातून आता युनिव्हर्सल इबोला लस तयार करण्याच्या प्रक्रियेला खरोखरच गती मिळेल का?